जर तुम्ही गावात राहत असाल किंवा गावाकडच्या राजकारणात तुम्हाला रस असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आगामी ग्रामपंचायत निवडणुकींच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अनेक गावांमध्ये ओबीसींच्या राखीव जागा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर नेमकं काय बदललं आहे? चला समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर झालं असं की राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकींसाठी आरक्षणाचे नवीन आदेश जारी केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण आरक्षण हे 50% जास्त जाता कामा नये. ही 50% मर्यादा पाळणं बंधनकारक आहे. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आरक्षण देताना ही मर्यादा ओलांडली जात होती. पण आता नव्या नियमामुळे अनुसूचित जाती म्हणजेच SC, अनुसूचित जमाती म्हणजेच ST आणि इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC या तिन्ही मिळून एकत्रित आरक्षण 50%च्या आत ठेवावं लागणार आहे. आता मुख्य मुद्दा असा की ज्या गावांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच SC किंवा ST लोकसंख्या जास्त आहे, तिथल्या लोकसंख्येनुसार त्यांना आधी आरक्षण दिलं जाईल. हे आरक्षण दिल्यानंतर जर 50%ची मर्यादा संपत आली तर मात्र OBCंच्या वाट्याला येणाऱ्या जागा कमी केल्या जाऊ शकतात. म्हणजेच एखाद्या ग्रामपंचायतीत आरक्षणाची एकूण टक्केवारी जर 50%च्या वर जात असेल तर तिथल्या OBCंच्या राखीव जागांना कात्री लागणार आहे. ग्रामपंचायत कायद्यातील नवीन सुधारणांनंतर निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया आता प्रत्यक्ष सुरू केली आहे. या नव्या फॉर्म्युल्यामुळे अनेक गावांमधील जुनी राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. निवडणुकीची तयारी करणाऱ्या कित्येक इच्छुकांना आता आपल्या भागातील आरक्षण कसं निघतंय याकडे बारीक लक्ष ठेवावं लागेल. या नवीन नियमामुळे तुमच्या गावातील राजकारणावर काय फरक पडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.